पेन्शनर सगळ्या गोष्टी हे आंदोलन ऑन ड्युटीवरचं काम ऑन ड्युटी फॉरवर्ड वाईज त्यांनी आत्ता तुम्ही एका बिल्डिंगचं हे करायला ना मला 8 ते 10 लाख सोलापूर महानगरपालिकेचे पेन्शनर आणि या मागच्या 4-5 दिवसापासून आंदोलन चालू आहे। पूनम गेटवर त्यांनी साखळी उपोषणाचा हा 3रा दिवस आहे आणि असे असताना सुद्धा महापालिकेचे आयुक्त असू दे किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कोणाची पाठवून चर्चा विनिमय केलेला नाही। हे अतिशय दुर्दैव वाटतो, कारण का इथं 90 वर्षाचे 80 वर्षाचे 85 वर्षाचे लोक उपोषणाला बसले आणि हे असताना सुद्धा मी सातत्यानं 3 दिवस झाले येतोय, पण यांनी कोणी दखल घेत नाही। आता उद्या माननीय आयुक्त मॅडमना मी विनंती करणार आहे की याच्याबरोबर चर्चाला ह्यांना बोलवा, चर्चेतनं मार्ग काढा, किंवा या सगळ्यांचं आमच्या बांधवांचं आमच्या वडीलधाऱ्या मंडळांचं म्हणणं आहे की आम्ही नाईलाजाने शेवटी आम्हाला अमरण उपोषणाला बसण्याची गरज पडू नये। एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी ह्यांना मी रोज भेटतोय, यांची अडीअडचणी मला माहीत आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यकर्त्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलंय। वरिष्ठांशी मी यांचा समन्वय घडवून आणण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतोय। उद्या मी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर ह्यांच्या जोपर्यंत ह्यांचं आंदोलन चालू आहे, जोपर्यंत यांना पेन्शन मिळत नाही, तोपर्यंत मी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार। सोलापूर महानगरपालिकेमधील पेन्शनर संघटनेने जो उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे, त्याचं कारण आहे की या कर्मचाऱ्याला राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्ता आणि इतर देय रक्कम द्यायला पाहिजे, परंतु तसं न करता सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कर्मचारी आणि पेन्शनर यांची सर्वांची रक्कम जर आपण गोळाबेरीज केली तर जवळजवळ 350 कोटी रुपये महानगरपालिका कामगाराला देणं लागते आणि ही बाब अतिशय कामगाराच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या फार घातक आहे। दुसरी बाजू अशी आहे की महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो आजचा महागाई भत्त्याचा निर्देशांक बघितला आपण, तर तो 50% त्यांना 52% त्यांना दिला जातो महागाई भत्ता, परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्याला मात्र 26% दिला जातो। आणि ही जी तफावत आहे ही तफावत पण दूर केली पाहिजे। त्याचं कारण आहे 1977ला जो संप झाला, त्या संपाचा जो करार झाला, त्या कराराप्रमाणे आमच्या या कामगार कर्मचाऱ्याला राज्य शासन ज्या वेळेला घोषणा करेल ते जसंच्या तसं आमच्या कामगार कर्मचाऱ्याला लागू करण्याची प्रथा तेव्हापासून निर्माण झाली। आणि आता मात्र गेल्या 2011-12 पासून मात्र राज्य शासनाचे कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला देणं बंद केलेलं आहे आणि हे घातक आहे। तेव्हा या कामगार कर्मचाऱ्यासाठी शासन एका बाजूला ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्यासाठी महिन्याला 1500 रुपये देण्याचं शासन जाहीर करतं। हे तर कामगार कर्मचारी आहेत, हे सेवानिवृत्त आहेत, यांना कशाला पैसा लागतो? यांना खाण्यापिण्यासाठी पैसा लागत नाही, यांना औषध पाण्यासाठी पैसा लागतो आणि म्हणून यांना देणं गरजेचं आहे। तुम्हाला कुणाचे लाड करायचे आहेत त्यांचे लाड जरूर करा, परंतु ज्यांचं स्वतःची रक्कम महानगरपालिका देत नाही आणि त्याच्यासाठी राज्य शासनानं त्यांना रक्कम देऊन या पेन्शनर लोकांना देण्याचा भाग पाडावं, अशा पद्धतीचे आमची मागणी आहे। या मागणीसाठी एक लोक आज उपोषण करत आहेत। हे उपोषण साखळी पद्धतीचं आहे, परंतु 15 तारखेपासून मात्र आमचं आमरण उपोषण राहणार आहे आणि एवढ्या वयोवृद्ध लोकांचं उपोषण आमरण राहणार ही मात्र बाब निश्चितच सोलापूरकरांना भुसणावं नाही। आणि यामध्ये सगळेच राजकीय पक्षाचे लोक वगैरे आमदार खासदार माजी आमदार सगळेजण येऊन या ठिकाणी पाठिंबा दर्शवून यांना प्रोत्साहन देत आहेत आणि म्हणून या सोलापूर महापालिकेचे आयुक्त
शीतल तेली उगले मॅडम यांनी कसलाही मनामध्ये किंतु न ठेवता या महानगरपालिकेतल्या पेन्शनरासह सगळ्यांना महागाई भत्ता वाढवून द्यावा, एवढीच आमची माफक मागणी आहे आणि ती करावी अशी विनंती आहे. महानगरपालिकेच्या कामगाराबरोबर जे परिवहनचे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा दिलंच पाहिजे. ते पण कर्मचारी आहेत, आमचे आहेत ते. आता ते पण पेन्शनर झालेले आहेत, ते पेन्शनर सुद्धा इथे येऊन बसायला लागलेले आहेत. तेव्हा महानगरपालिका म्हटल्याच्या नंतर आम्ही खातेवाईज सांगत नाही, पण खातेवाईज सांगताना मी एवढं म्हणेन की परिवहनच्या कर्मचाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. नाही, मानधन तत्वावर घेण्याचा राज्य शासनाचं परिपत्रक आहे. त्या परिपत्रकाप्रमाणे जे पात्र असेल त्यांना घ्यायला हरकत नाही, परंतु त्यांच्या देय रक्कम देण्याच्या बाबतीमध्ये मात्र आयुक्ताची जबाबदारी आहे. आयुक्तांनी ते दिलं पाहिजे अशा पद्धतीचा. हा, तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही राज्य शासनाकडून मागून घ्या. राज्य शासनाकडून पैसे घेऊन तुम्ही या कर्मचाऱ्याला द्या, कारण ज्यांनी कष्ट केले त्यांना दिलं पाहिजे. जे काहीच करत नाहीत त्यांना मात्र तुम्ही 1500 रुपये दरमहा देण्याचं जाहीर केलेलं आहे. ही बाब यामुळं असंतोष निर्माण व्हायला लागलेला आहे आणि तुम्ही या पेन्शनर लोकांना आणि त्याचबरोबर महापालिकेच्या कामगारांना येत्या 15 ऑगस्टला जाहीर करून त्यांना द्यावा अशी आमची भूमिका.